पुढची मोठी बातमी आपण बघूया। 22 आमदार घेऊन तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपामधून लढणार असल्याचा मोठा दावा आमदार रोहित पवारांनी केलेला आहे। एकनाथ शिंदेंच्याही काही आमदारांचं ठरलंय असा दावा रोहित पवार करतायत आणि हे सगळे आमदार भाजपामधूनच लढणार असून फक्त प्रक्रिया थोडी लवकर झाली असा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। आताच प्रवेश केला तर परत निवडणूक होईल आणि पुन्हा निवडणूक झाली तर तटकरे निवडून येणार नाहीत, त्यामुळे सावधगिरीने पावलं उचलली जात आहेत असा दावा रोहित पवारांनी केलाय। मी तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं कशाला? त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी, ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडे वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार। फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली। 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात, पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल। घड्याळाच्या पक्षातले 22 आमदार घेऊन ते भाजपमध्ये जाणार असं ठरलंय? नाही, असं नाही, ते काय घेऊन जाणार असं होत नसतं। भाजपलीच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच आमदार हे अडकलेले असं कुठेतरी लोकांची चर्चा आहे। घड्याळ पण आणि धनुष्यबाण पण दोन्ही मिळून 40 आहेत। रोहित पवारांनी हा दावा केलेला आहे, त्यात कितपत तथ्य आहे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। 22 आमदार घेऊन तटकरे पटेल भाजपामधून लढणार असा दावा त्यांनी केलेला आहे। एकनाथ शिंदेंच्याही काही आमदारांचं ठरलंय असा उल्लेख ते करतायत। तर 22 आमदार घेऊन तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपामधून लढणार असल्याचा मोठा दावा आमदार रोहित पवारांनी केलेला आहे। एकनाथ शिंदेंच्याही काही आमदारांचं ठरलंय असा दावा रोहित पवारांनी केलाय आणि सगळे आमदार भाजपामधूनच लढणार असून प्रक्रिया थोडी लवकर झाली असा दावा रोहित पवारांनी केलाय आणि आत्ताच प्रवेश केला तर परत निवडणूक होईल आणि पुन्हा निवडणूक झाली तर तटकरे निवडून येणार नाहीत, त्यामुळे सावधगिरीने पावलं उचलली जात आहेत असा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। मोठा दावा ते करतायत। 22 आमदार घेऊन तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपामधून लढणार असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केलेला आहे। रोहित पवारांच्या दाव्यात कितपत तथ्य असा सवाल उपस्थित केला जातोय। राजकीय वर्तुळात या संदर्भातली चर्चा होते, मात्र त्यांनी अनेक उल्लेख केलाय की एकनाथ शिंदेंच्याही काही आमदारांचं ठरलंय असा सुद्धा दावा आमदार रोहित पवारांनी केलेला आहे। ते पुढे असं म्हणतात की सगळे आमदार भाजपामधून लढणार असून फक्त प्रक्रिया थोडी लवकर झाली असा दावा रोहित पवार करतायत आणि आत्ताच प्रवेश केला तर परत निवडणूक होईल आणि पुन्हा निवडणूक झाली तर तटकरे निवडून येणार नाहीत असंही ते म्हणतायत, त्यामुळे सावधगिरीने पावलं उचलली जात आहेत असा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। ते असं म्हणतात की 22 आमदार घेऊन तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपामधून लढणार असल्याचा मोठा दावा आमदार रोहित पवार यांच्याकडून केला जातोय। आमदार रोहित पवारांचा हा मोठा दावा बघायला मिळतोय। 22 आमदार घेऊन तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपामधून लढणार असा दावा आमदार रोहित पवारांकडून करण्यात येतोय।